शेतकरी बांधवांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा येथे आज आपण आलो आहोत. तुम्ही बघू शकता की इथे सोयाबीन, आता ही सोयाबीन आहे. याचा जो रेट आहे तो 4400 काहीतरी आहे. आता ते चिठ्ठी वगैरे आपण 4470. इकडे जर दुसरं सोयाबीन बघितलं तर तिथं तुम्ही बघू शकता की क्वालिटी जी आहे ती मीडियम आहे, 4541. आणि तूर, आता ही जी तूर आहे ही ओलीच तूर या शेतकऱ्यांनी आणलेली आहे. आता हिचा जर भाव बघितला, आता हार्वेस्टरने काढलेली आहे, तर एकदम निव्वळ भाव आहे, 4700 रुपये ही गेली. पण याच्यामध्ये कचरं आणि इतर गोष्टी असल्यामुळे जो भाव आहे आणि ओली असल्यामुळे तो, आता ही जी आहे ही 5000 गेलेली आहे. ही पण पूर्णपणे ओली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतोवर पूर्ण वाढलेला माल बाजारात आणावा. आता जर बघितलं तर वाढलेल्या तुरीला जो भाव आहे तर साधारणतः 6500 ते 7000पर्यंत आहे. आता इकडे एक साईड तिकडे नाफेडची खरेदी चालू आहे आणि इकडे जी आहे ही लोकल म्हणजे साधी खरेदी चालू आहे. आता जर सोयाबीन बघितलं तर साधारणतः 44, 45, 46 त्याच्यावरती त्याचा भाव नाही आहे. आणि इकडे जर बघितलं तर हे नाफेडचं ज्याचं मॉइश्चर जे 10च्या खाली ज्याचं मॉइश्चर असेल तेच नाफेड खरेदी करते. दुसरी गोष्ट, जो माल आहे तुमचा एकदम प्युअर पाहिजेत, म्हणजे तुम्ही जर घरून चाळणी करून आणत असाल तर ते बेस्ट आहे, कारण खाली जो माल आहे मग कमी राहतो. शक्यतोवर अशाच तुम्ही चाळणी करून आणा. आता इकडे तुम्ही बघू शकता की चाळण्या आता सध्या ब्रेक झालेला आहे. त्या ब्रेकमध्ये आपण ज्या चाळण्या आहेत त्या आता होत नाही आहे. नंतर तुम्हाला थोडक्यात जाता जर भेटली आपल्याला चाळणी तर आपण तो माल दाखवणारच आहोत. तर अशा सद्यस्थितीमध्ये शेतकरी आहे, कारण नाफेडचे जे भाव आहेत ते 5328 रुपये आणि लोकल जो भाव आहे तो तुम्हाला 44, 45, म्हणजे याच्यामध्ये जेमतेम 1000 रुपयाचा शक्यतोवर फरक पडतो. तूर, आता आवक सध्या परिस्थितीमध्ये तुरीची एकदम कमी आहे. जास्तीत जास्त सोयाबीन आणि थोडेफार तूर असंच एकंदरीत इकडे गणित आपल्याला पाहायला मिळते. तिकडे जे आपण आता जाणार आहोत म्हणजे ते पूर्ण तिकडेच नाफेडची खरेदी होते. इकडे तुम्ही बघू शकता की जो 5328 रुपये भाव वरती दिसून येतो आहे. अशी एकंदरीत परिस्थिती मार्केटमध्ये आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे टोकन आहे अशीच खरेदी इकडे होत आहे. जर कचरं बघितलं खाली तर ज्यांनी चाळणी न करता आणलेला माल आहे त्याच्यात जास्त, आणि चाळणी करून असल्यावर मग खाली एका क्विंटलला साधारणतः 1 किलो 2 किलो एकंदरीत त्याच्यामध्ये खाली कचरं आपल्याला पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, अजून भाव काही सोयाबीनला वाढलेला नाही आहे. जे काय 43, 44, 45 हीच रेंज साधी आहे. आणि नाफेडची जी आहे ती 5328, ते पण तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. तर एकंदरीत असं गणित आहे. तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला काय रेट आहे ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता तुम्ही इकडे बघू शकता की खाली एवढं, म्हणजे ज्यांनी चाळणी न करता माल आणलेला आहे तर त्यांना खूप याचा फटका बसतो. साधारणतः जर म्हटलं तर एका क्विंटलला 6 ते 7 किलो खाली तुम्हाला घेऊन जावं लागते. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. ठीक आहे, मग भेटू.